नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण 12वी नंतर PCB आणि PCMची CET दिलेली आहे। तर बऱ्याच मुलांना प्रश्न असतात की सर आम्हाला PCM नंतर कोणकोणत्या साइडला जाता येईल किंवा आम्हाला PCM नंतर कोणकोणते करियर आहेत, PCB नंतर कोणकोणते करियर आहेत, आम्हाला कोणकोणत्या ब्रँच घेता येतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये 2 मिनिटांमध्ये बघणार आहोत की आपणास PCM आणि PCBची CET दिल्यानंतर आपणास कोणकोणते ट्रेड घेता येतील। तर चला विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण डॅशबोर्डवरती बघायचं आहे। आपण प्रथम PCM बघूया। जर आपण PCMची CET दिली असेल तर आपणास BE BTech करता येईल, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, आपणास फार्मसी करता येईल, BSc ॲग्री देखील करता येईल। आणि आता नवीन जे काही सरकारने नियम काढले आहेत त्यानुसार PCMची CET दिलेल्या विद्यार्थ्यांना BBA देखील करता येणार आहे, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, BCA करता येणार आहे, बॅचलर ऑफ कॅम्प्युटर ॲप्लिकेशन, BMS करता येणार आहे, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, BBM करता येणार आहे, बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, MBA करता येणार आहे, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन। तर ज्या मुलांचा PCB ग्रुप आहे त्यांना BE BTechमध्ये आपणास बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपणास BTech करता येणार आहे। आपणास आपल्या हक्काचा कोर्स म्हणजे आपणास फार्मसी करता येणार आहे, BBA करता येणार आहे, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, BCA देखील करता येणार आहे, बॅचलर ऑफ कॅम्प्युटर ॲप्लिकेशन, BMS देखील करता येणार आहे, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, BBM करता येणार आहे, बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट आणि MBA देखील करता येणार आहे, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन। तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपण जर 12वी नंतर PCB किंवा PCMची CET दिली असेल तर हे आपणास PCMसाठी 9 आणि PCBसाठी 8 पर्याय उपलब्ध आहेत। आणखी बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत, मात्र माझ्या सर्चमध्ये जेवढे सापडले तेवढेच मी आपणास इथे शो केले आहेत। तर विद्यार्थ्यांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। थँक्यू। वंदे मातरम।